विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवू असा सूर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे, तर दुसरीकडे भाजप नेते अचानक उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत आहेत, तर कधी योगायोगाने ही भेटी होत आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी दबाव तंत्राचा वापर करतायत का अशी चर्चा सुरू झाली. बघूया एक रिपोर्ट. मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच. मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचं दबावतंत्र. भाजप नेत्यांशी ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरून रस्सीखेच पाहायला मिळते. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नेत्यांची याबाबत वेगळी मतं पाहायला मिळतात. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे हाच चेहरा असेल असे स्पष्ट संकेत संजय राऊतांनी दिले. सीएम पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणं धोक्याचं आहे. लोकांनी ठाकरेंचं मुख्यमंत्री पदाचं काम पाहिलंय. लोकसभेला ठाकरेंकडे पाहून मतदान झालंय. महाविकास आघाडीला लोकसभेतील यश ठाकरेंच्या नेतृत्वाचा परिणाम आहे. बिन चेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री कोण होणार यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीची एकता ही सक्षम राहिली पाहिजे, त्यात कुठे गॅप तयार होऊ नये म्हणून कुठल्याही महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्री अमका होणार तमका होणार अशी भाष्य करणं टाळलं पाहिजे असं माझं मत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल तो फॉर्म्युला अंतिम असणार आहे. त्यामुळे ती बैठकच झाली नाही तर पुढे लवकरच ती बैठक होईल. जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि फेस असेल की नाही त्याच्यावरही चर्चा कदाचित करण्याचा विषय आला तर तेही करू. पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवते. तुमच्यामुळे आम्ही पडलो त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या. आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झालेली असतानाच उद्धव ठाकरेंच्या भाजप नेत्यांशी होणाऱ्या भेटीगाठी चर्चेचा विषय ठरतोय. विधान भवनात चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि पेढाही भरवला. विधान भवनाच्या लिफ्टमधून ठाकरे आणि फडणवीसांनी एकत्र प्रवास केला. या गाठी भेटींमधून ठाकरे महाविकास आघाडीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न तर करत नाही आहेत ना अशी चर्चा सुरू झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेवर उद्धव ठाकरेंनीच पडदा टाकला होता. उद्धव ठाकरे हे कधी ना कधीतरी परत इंडियामध्ये येतील. We would definitely like to have some certain rather clarification. Are you really seriously on that? Some back channel activities are on. What's happening on that front? बरं ठीक आहे, मला समजा जायचंय, यांच्यामध्ये बसून आता हो सांगू. एनडीए मध्ये जाणार जायचं. ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला, आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला, त्या नालायकांबरोबर पुन्हा जायचं. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो. राजकीय नेत्यांच्या गाठी भेटींमध्ये अनेक अर्थ दडलेले असतात. बऱ्याचदा ते कळायला थोडा वेळ जावा लागतो. भाजपकडून उद्धव ठाकरेंना वारंवार टाळीसाठी दिला जाणारा हात लपून राहिलेला नाहीये. याचा फायदा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये बार्गेनिंगसाठी करून घेताना दिसले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे एका दगडात दोन पक्षी मारतायत का हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.